नमस्कार मित्रांनो, सोलापूरचा गणेश पाटील या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज खूप सकाळी म्हणजे 5:30 वाजले सकाळचे। तर आज आपल्याला थंबनेल बघून तर तुम्हाला कळलंच असेल की आज आपल्याला वंदे भारतचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, अनुभव घ्यायचा आहे। तर आज आता पोहोचलं सध्या सोलापूर रेल्वे स्टेशनवरती बघू शकता। आता थोडंसं काम चालू आहे तर रेल्वे स्टेशनचं तुम्ही माझ्या बघू शकता। तर आज आपण वंदे भारतचा एक्सपिरियन्स घेणार आहे। तर मित्रांनो, आज व्हिडिओ खूप इंटरेस्टेड होणार आहे, तर व्हिडिओ लास्ट पण नक्की शेवटपर्यंत नक्की बघा। ते तिकीट वगैरे कसं आहे, त्याचं काय काय मला अनुभव आहे, फर्स्ट टाइम माझा अनुभव असणार आहे। तर तुम्ही माझ्यासोबत अनुभव घ्यायला विसरू नका आणि जर चॅनलला अजून नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर चला, तर आपण आता आत घेऊयात। ऑनलाईन तर तिकीट मी बुक केलेलंच आहे, रिझर्वेशन तर असतो फक्त त्याला। तर मी आज जाणार, आता आज जाऊन बघूया किती वाजता। 5 वाजता गाडी निघायची टायमिंग आहे। तर आता वाजले 5:30। तर आता आपण आज जाऊ। आज गेल्यानंतर आता वंदे भारतचं एक्सपिरियन्स घ्यायला तयार आहे मी, आणि तुम्ही पण तयार राहा आणि त्याचं वाट बघूया। तर लगेच तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये सांगत राहणार आहे, पूर्ण पुण्यापर्यंतचा प्रवास। तर बघूयाच। वंदे भारत प्लॅटफॉर्म नंबर 2ला लागलेला आहे। तर त्याला वंदे भारत आपले 2 नंबर प्लॅटफॉर्मवर थांबलेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। सध्या आता आपण बघणार आहे जे कुठे आहे माझं सीट आणि माझं केबिन, त्यावर जाऊन आपण बसूया। तर मित्रांनो, C7 हे माझं कोच आहे। C7 बघायचं आणि त्यामध्ये 35 आपलं चेअर आहे। तर त्या चेअरवर बघणार आता C12। तर आपल्याला मागे जायचं अजून, तर ते बघू आणि लगेच आपण बसून घेऊया आणि आपण तुम्हाला अजून पण दाखवतो कसं आहे, काय आहे, कशी सर्व्हिस आहे, ते प्रत्येक गोष्ट मला दाखवणार आहे। ठीक आहे। त्याचे डोरची कशी आहेत माहिती का, हे असे एंटर केल्यानंतर आपल्याला डोर याचे बटन दाबलं, डोर ओपन होतो। तर आपण आत जायचं आणि मग परत असे बटन दाबल्यानंतर डोर बंद होतो। त्याला काय झालंय प्रॉब्लेम दाखवतोय डोअरचा, आणि हे ऑटोमॅटिक बंद, म्हणजे सेन्सर आहे। आता थोडं लांब आल्यानंतर बंद झाला। हे वॉश बेसिन आहे, हे बाथरूम आहे, फुल क्लीन आहे मित्रांनो, बघू शकता। चेअर आहे तिथे सगळे बघू शकता तुम्ही, खूप स्वच्छ आणि खूप हायजीन दिसू लागलंय। खूप म्हणजे खूप हायजीन आहे, सगळं बघितलं। आणि आपल्याला माझं हे पण भेटलं, मला माझं बॅग फुलं C7 होतं माझा, आणि 35 हे माझं विंडो सीट होतं। मी विंडो सीट बुक केलेलं कारण आपल्याला व्ह्यू दाखवण्यासाठी सोपं पडायला पाहिजे, नाही का। तर आता आपण उभारलेलं सध्या अजून वेळ आहे ट्रेन सुटण्यासाठी, बघूया काय काय असणार आहे। मला आता इथे या ठिकाणी केटरिंगचं आहे, केटरिंग वगैरे आपण केटरिंग पण बुक केलं। व्हेज आहे फक्त, नॉनव्हेजचा ऑप्शन नव्हता म्हणून मी व्हेजच बुक केलं पूर्णपणे। तर आता बघू कसं आहे। 1 साईड ड्युटी बरोबर 5 वाजता, म्हणजे 6:05 सुटणार आहे गाडी आपली वंदे भारत। आज फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतोय आपण वंदे भारतचा। बघू पूर्णपर्यंत शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघायला विसरू नका बरं का। सीट वगैरे कम्फर्टेबल आहे मित्रांनो, सीट पण पूर्णपणे कम्फर्टेबल आहे, काही प्रॉब्लेम नाही। बघू शकता हुतात्मापेक्षा पण बरं आहे, पण ते तिकीट प्राइस 860 रुपये मला पडले ऑनलाईन रिझर्वेशन केल्यामुळे RITC वरून, कारण त्यामध्ये फूड इन्क्लुडेड होता, सकाळचा नाश्ता वगैरे। तर बघू आता नाश्त्याला पण काय देईल काय नाही ते पण तुम्हाला सांगेलच मी। तर सीट तर कम्फर्टेबल आहे, थोडंसं माझं ह्या केबिनला म्हणजे C7 ह्या म्हणजे एसीचं थोडं वाटतं कमी, एसी फास्ट नाही आहे। तर त्यामुळे अजून बंद असल्यामुळे पण तसं वाटत असेल, एसी थोडं कमी ठेवली असेल, म्हणजे रनिंगमध्ये मग परत वाढवत पण असेल, काही सांगू शकत नाही। तरी पण सांगतो मी कसा असेल एक्सपिरियन्स, ठीक आहे। तर आता बघू, वाट बघूया थोडंसं गाडी सुरुवात, म्हणजे गाडी तर निघायला अजून टाईम आहे, ठीक आहे। बघू काय होईल। अनाउन्समेंट करतात आपल्या पॅकेज गाडीत आपण वंदे भारत चालून त्याचं हे अनाउन्समेंट करतो, सगळं व्यवस्थित सांगतो।
जसे की एरोप्लेन म्हणजे फ्लाईटमध्ये मी तर केलो नाही, ते जसं बघितलेलं तसं फ्लाईटमध्ये जसं करतात ना तसं अनाउन्समेंट करतात आधी. ठीक आहे, आता ऐकलं असेल तुम्ही. बरोबर ऑन टाईमला ट्रेन सुरुवात झाली मित्रांनो, बघू शकता तुम्ही. बरोबर ऑन टाईम, एकही मिनिट उशीर नाही झाला, एकही मिनिट. बरोबर 6:05 ट्रेन सुरुवात झाली, म्हणजे निघाला. तर टाईम टू टाईम निघालेले. आता किती वाजता पोहोचतं ते बघायचं, लेट होतो का काय होतं बघायचं. आता आपल्याला बघू आपण पोहोचूच तर काय काय सगळं. फर्स्ट सर्व्हिस सुरू झालं आहे. तर फर्स्ट सर्व्हिस मित्रांनो न्यूजपेपरपासून फर्स्ट सर्व्हिस सुरू झाला आहे यांचा. इंग्लिश आणि मराठी या दोन प्रकार, आणि पुण्यनगरी हे पेपरचा असतो. आणि फर्स्ट ह्याच्यावर पण काय सोलापूरचं सगळं अपडेट असतो. तर पहिली तर सुरुवात याची झालेली आहे. हे फक्त ना छोटी बॉटल दिलेली आहे. तर मला एक्सपेक्टेड होतं की 1 लिटरचं तरी देईल प्रत्येक पॅसेंजर, पण हे 10 रुपयाचं एवढंच दिलं. तर मला हे नाही बरं वाटलं, कारण एवढ्या पाण्यामध्ये पूर्ण पुण्यापर्यंत असो या मुंबईचं तिकीटवारी असो, तर एवढ्या पाण्यामध्ये नाही जमणार त्याला, नाही का. एवढ्याशा पाण्यामध्ये तिथपर्यंत त्याला नाही जमणार. तर हे अनएक्सपेक्टेड होतं मला. हे बरोबर नाही, वाढायला पाहिजे. काही प्रॉब्लेम नव्हता 1 लिटर द्यायला. आणि आता अनाउन्समेंट करू लागलेत की पहिलं चाय दिलं जाईल आणि कुरुडवाडीच्या नंतर नाश्ता दिला जाईल असं बोलतंय. ठीक आहे, बघू अजून काय काय देणार आहे तुम्हाला सांगतच राहील. व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. ठीक आहे, दुसरी सर्व्हिस म्हणजे चायची तुम्हाला सांगितलं. त्यासाठी आपल्याला मसाला चाय हे पाऊच दिलेलं आहे, आणि त्यासोबत एक युनिबिकचे बिस्किट दिलेले आहे. आणि आता त्यांनी मागून गरम पाणी देईल, त्यामध्ये टाकून मसाला टी म्हणजे ठीक आहे. आणि 20 रुपीज दाखवते, 24 रुपये हे चायचे. बजेट पण कॅल्क्युलेट करायचं सोबत. आणि अजून तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं होतं असं एक सांगायचं होतं तुम्हाला मित्रांनो. तर मी आता पुण्याला चाललो आहे, तर एक महत्त्वाचा अजून एक व्हिडिओ येणार आहे तुमच्यासाठी. तर जे की संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोघांची एक दिघीतून आणि एक आळंदीतून ही दोन्ही पालखी पंढरपूरसाठी जाणार आहेत. तेही मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहेत, तेही अपडेट असणार आहे आपल्याला. कारण असं जातोय तर पुण्याला, तर तेही आपल्याला योगायोगानं भेटत आहे. माऊलीचं दर्शन, पालखीचं दर्शन भेटणार. आणि त्याचं क्राऊड हे खूप मोठं क्राऊड असतो, आणि जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे त्याचे दिवे घाटात असतो ना दृश्य दाखवण्याचं. ड्रोन तर आपल्याकडे नाही आहे, ड्रोन तर दृश्य नाही दाखवू शकत. जेवढं शक्य होईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, अजूनच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर ह्यात लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओ नंतर पण तुम्हाला ते पालखीचं पूर्ण पालखी सोहळा तुम्हाला बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती. तर करा लवकर. मागच्या वेळेस पण मी काढलेलं आहे, तेवढं वेळ मला भेटलं नव्हतं म्हणून मी थोडक्यातच काढलेलं. पण यावेळेस पूर्ण प्रशस्तपणे मी करणार आहे व्हिडिओ. तर तुम्ही नक्की त्या व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला नक्की आवडेल असा व्हिडिओ मी बनवणार आहे. तर बघा, एक गरम पाणी आता मी हे टाकून घेणार आहे 2 मिनिटं. हे चायची क्वालिटी आवडली मला. मसाला चाय ठीक आहे, नॉट बॅड. आता पोचलोय कुरुडवाडीला. पहिलं जंक्शन आहे, पहिलं स्टॉप आहे आता डायरेक्टली कुरुडवाडी. तर
तर आता इथून कुठं स्टॉप आहे हे माहित नाही मला नेक्स्ट. तर आता दाखवलेलं बघू शकतो तुम्हाला दाखवतो कुरुवाडीचं लक्षात सगळं. कुरुवाडीला आता थांबली गाडी. कुरुवाडी जंक्शन तुम्हाला दाखवतो त्याच्यातून दिसेल बोर्ड नाही आता सध्या. बाजूला उभा तर समोर तुम्हाला दिसतं ना स्क्रीनवरती ना सगळं काही तुम्हाला अपडेट भेटेल. गाडीची स्पीड किती आहे, नेक्स्ट स्टॉप किती आहे, आणि आता सोलापूर छत्रपती डोर क्लोजिंग वगैरे तिथं आपल्याला डिटेल्स भेटतो, अपडेट भेटतो गाडीचं पूर्णपणे. होऊ शकतं दरवाजा बंद होत आहे. तर मित्रांनो जास्तीत जास्त फक्त 1 मिनिट गाडी इथं स्टॉप झाली कुरुवाडीला. 1 मिनिट, 1 मिनिटानंतर लगेच निघायला सुरुवात झालेली आहे आता गाडीत. मग आता इथून डायरेक्टली आपल्याला पुणे स्टेशनलाच आहे, डाऊन स्टॉप नाही आहे. आणि आता इथून पुढं थोडंसं आता नाश्ता देणार आहेत आपल्याला, जे आपण व्हेज फूड सिलेक्ट केलेलं आहे. आणि हा महत्त्वाचा, तिकीट बुक करताना तुम्हाला व्हेज फूड पाहिजे असेल तर कंपल्सरी फूड नॉन फूडमध्ये करू नका, म्हणजे तुम्हाला फूड मिळत नाही. आणि ते एक्स्ट्रा चार्जेस लागले जातात, 50 रुपये चार्जेस आहे सर्व्हिस चार्ज. कारण बाकीचे जे कॉस्ट असेल ते जे आपण मागवतो त्या हिशोबाने असणार आहे. ठीक आहे, तर त्या हिशोबाने तिकीट बुक करतानाच फूड अलाउन्स करून टाका. म्हणजे फूडचं पण ऑप्शन क्लिक करूनच रिझर्वेशन करा, म्हणजे तुम्हाला थोडंसं अजून स्वस्त पडेल. ठीक आहे, आता निघालेले तुम्हाला आपल्याला नाश्ता ब्रेकफास्ट आलेला आहे. त्यासोबत काय काय दिलं तुम्हाला सांगतो. हे दही आहे आणि हे व्हेज म्हणून काय आहे बघू. ह्याच्यात काय मसाला आहे वगैरे, आणि चोको बिस्किट, आणि यात काय काय हा बघा. आता आपण बघू उघडून, बघून तुम्हाला सांगतो सगळं एक एक काय काय. तर मित्रांनो हे सगळं आता आपल्याला मेल दिलेलं आहे खाण्यासाठी व्हेज. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते स्वच्छता हे 1 नंबर, 1 क्वालिटीचे नंबर आहे बघा. त्यासाठी आपल्याला सॅनिटायझरचं, हँड सॅनिटायझरचं पाऊच देतात सगळ्यात आधी. आणि हा सॅनिटायझर पाऊच आहे, हे घ्यायचं. आणि आपल्याला काय काय दिलं सांगतो. हे डाळ आहे, तुम्ही बघू शकता. थोडी डाळ क्वालिटी चांगली आहे, डाळ आहे. आणि उपमा आहे, दही आहे, आणि त्यासोबत आपल्याला 3 काय थालपीठ नाही आहे, थेपला म्हणतात, 3 थेपला आहेत, आणि बिस्किट तर आहेच. तर आता ह्याची टेस्ट कसं असणार आहे ते पण तुम्हाला खाऊन दाखवतो. टेस्ट करणार आहे मी, बघू कसं टेस्ट मला ते सांगतो. एक नंबर टेस्ट मित्रांनो, 1 नंबर टेस्ट बाबतीत. ओके, उपमा टेस्ट पण 1 नंबर आहे. दही आहे मस्त. आता मी खाऊन घेतो फटाफट. ठीक आहे, तर लागलेले जेवण ते मस्त 1 नंबर आहे. ठीक आहे, का वाईट नाही आहे. सगळंच आपल्याला खाऊन पिऊन मोकळं झालेलं आहे. फक्त एवढे बिस्किट राहिलेले ते पण खाऊन घेतो. तर आता ते सगळे प्लेट वगैरे स्वच्छता टाइम टू टाइम बरोबर वेळ झाला त्याने येऊन घेऊन जातात स्वच्छ पूर्ण, मग क्लिअर होतं. व्यवस्थित खाऊन वगैरे झालेलं आहे. आता काही नाही, आता डायरेक्ट पुणे जंक्शन असणार आहे. तर आता तुम्हाला सगळी तरी दाखवलेलं आहे. आता मी मस्त फर्स्ट क्लास आता स्लोप काढणार आहे. खूप उशीर झाला आहे, थोडीशी स्लोप काढणार. आणि पुणे जंक्शनला पोहोचल्यानंतर एक्झॅक्ट किती टायमाला पोहोचतो तुम्हाला दाखवतो. एवढंच की गाडीचं स्पीड 109 पुढे जात नाही, 109 पर किलोमीटर आहे. ते म्हणजे पर आवर स्पीड आहे. त्या हिशोबानं 109 ते 110 पर्यंतच जातो नाही आहे. तसं बघायला कमी आहे. आता किती वाजता 9 टायमिंग दिलेलं आहे पुण्याला पोहोचत 9 वाजता 10 मिनिटं. तर आता किती वाजता पोहोचतो ते ऑन टाइमला पोहोचतो काय होतं ते बघायचं आहे.
तर मित्रांनो तो आता थोडंसं होतोय. आता तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बघेल. ठीक आहे. ठीक आहे. जेवण वगैरे मस्त होतं, गुड. 5 मधले मी 4 रेटिंग 100% देतो, कारण खूप व्यवस्थित होतं आणि हायजेनिक होतं. फुल क्लिनिंग वगैरे व्यवस्थित आहे. स्वच्छतेची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. आणि पॅसेंजर म्हणजे आपलं प्रवासी लोकांची पण खूप काळजी घेत असते. ठीक आहे, थोडीशी तिकीट प्राईस जास्त आहे, पण थोडंसं सर्व्हिस पण खूप छान देतात आपल्याला. तर त्या हिशोबाने ठीक आहे. तर थोडीशी अजून घटली पाहिजे आपल्याला तिकीटाच्या बाबतीत. एखाद 500-500 रुपये, 500 रुपये हे ठीक आहे. 500-600 रुपयेपर्यंत ठीक आहे. तर 800-850 पर्यंत जातो. त्यामध्ये एखादी 100-150 रुपये ठीक आहे. कमी करायला पाहिजे. तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. तर चला आता मी थोडंसं येतो. तर मग आपण भेटूया पुणे स्टेशनला. आता पुणे स्टेशन झाली व्यवस्थित, थोडी मस्त छान झालं. तर आता पोचलो. आता पुण्यामध्ये एंटर केलेलं आहे. तर आता मांजरी बुद्रुकच्या या ठिकाणी परत आता पोचलेलं आहे. तर आता इथून एक तिथं स्क्रीनवर दाखवतो ती तुम्हाला दाखवतो. एक 9 किलोमीटर बाकी राहिले स्टेशनला. लय झालं, एक 10 मिनिटात पोहोचून जाईल तिथे. तर आता पोहोचतो. आता इथून परत तर आतापर्यंत झालेला आहे, व्यवस्थित प्रवास झालेला आहे. अनुभव पण चांगला आलेला माझा. आता पोहोचल्यानंतर पुढचं आपण बोलूया. 10 मिनिटात आपण स्टेशनला पोहोचूया. मित्रांनो फायनली पुणे स्टेशनला आपण पोहोचलेला आहे. तर आजचा एक्सपिरियन्स कसं होता तुम्हाला सगळं शेअर केलेलं आहे. आणि जेवणा जो फूड अलाउन्स होता आपलं त्यामध्ये इन्क्लुडिंग, तर थोडंसं पैसे जास्त लेतलं झालं आपलं 70 ते 80 रुपयामध्ये ते फूड आहे. त्याला डबल चार्ज घेतल्यासारखं होईल बेसिकली आपण बाहेर खाल्ल्यानंतर. तर त्यासाठी थोडंसं तिथं फूडला पण थोडं जास्त पैसे आहेत आणि तिकीट पण थोडंसं जास्त आहे. त्यामध्ये काहीतरी कन्सेस करायला पाहिजे होतं RITCनं. त्यावर विचार करायला पाहिजे. तुमचं काय मत आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. ऑन टाइम मध्ये पोहोचवलेलं आहे मित्रांनो, तरी पण 2 मिनिट आधी पोहोचवलेलं आहे. गुड स्पीड आणि टायमिंगचं बंधन हे परफेक्टली पाळलं गेलेलं आहे. वंदे भारत एक नंबर आहे, मस्त एक नंबर. नक्की एकदा प्रवास करायला विसरू नका. आणि आता आजचा ब्लॉग आता आपण इथं एंड करणार आहे. भेटूया असंच एका लवकर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपलं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.